नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. इक्विटी मार्केट म्हणजे सेकंडरी मार्केट मधल्या या सीरीज मधल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आज आपण काय डिस्कस करणार आहोत. आज एक महत्वाचा डॉक्युमेंट आपण डिस्कस करणार आहोत. याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट नोट. नक्की काय? बघा, तुम्ही बाहेर काहीतरी खरेदीला जाता, हॉटेलमध्ये जेवायला जाता. खरेदी करत असताना ज्या पण वस्तू किंवा सर्व्हिसेस तुम्ही विकत घेता, त्याच्यासाठी घेतल्यानंतर तुम्ही त्याचं बिल मागता. ते एक व्हॅलिड बिल असतं. त्या बिलामध्ये सगळ्या डिटेल्स असतात. तुम्ही काय घेतलं, कितीला घेतलं, त्याच्यावर गव्हर्नमेंटला तुम्ही टॅक्स किती भरलाय किंवा स्टॅम्प ड्युटी किती भरली आहे, याचं एक बिल आपल्याला भेटतं. हे आपण रेकॉर्डसाठी मेंटेन करतो. उद्या काही लीगल प्रॉब्लेम झाले, तर ते बिल ॲज अ प्रूफ म्हणून तुम्ही कोर्टात वापरता. बरोबर ना? तर तीच कन्सेप्ट कॉन्ट्रॅक्ट नोटची आहे, जी इक्विटी मार्केटमध्ये ॲप्लिकेबल होते. कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये बहुतांश वेळा असं लिहिलेलं असतं, की कॉन्ट्रॅक्ट नोट कम टॅक्स इनव्हॉइस. म्हणजे हे दोन्ही काम एका डॉक्युमेंटमध्ये होतं. कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये काय-काय असतं? कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये डिटेल्स असतात, की त्या एका विशिष्ट दिवशी तुम्ही किती वाजता, कुठल्या स्टॉक एक्सचेंजला खरेदी केली आहे का शेअर्स विकलेत? कुठला शेअर घेतलाय, कुठला विकलाय, किती किमतीला घेतला, किती किमतीला विकला, त्याची टोटल व्हॅल्यू किती? त्याच्यावर गव्हर्नमेंटवर किती तुम्हाला त्याच्यावर जी भरावा लागला? त्याच्यावर किती सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स तुम्हाला भरावा लागला? स्टॅम्प ड्युटी तुम्हाला किती भरावी लागली? ही सगळी माहिती या कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये असते. सोबतच या कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये तुमचं नाव असतं, तुमचा पॅन नंबर असतो, तुमचा ॲड्रेस असतं आणि ज्या इन्स्टिट्यूशनकडे तुम्ही तुमचा डीमॅट अकाउंट ओपन करता, तो तुम्हाला एक युनिक क्लायंट कोड देतो. म्हणजे तुम्हाला एक नंबरनी त्या इन्स्टिट्यूशनमध्ये ओळखलं जातं. तो युनिक नंबर तुमच्या त्या कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये मेन्शन असतो. पण हे कॉन्ट्रॅक्ट नोट आपल्याकडे डिजिटल स्वरूपात ईमेलवर येतं. जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करता, तेव्हा जर तुम्ही ई कॉन्ट्रॅक्ट नोट या ऑप्शनला टिक केलं असेल, तर मार्केट संपल्यानंतर सपोज त्या दिवशी तुम्ही काही मार्केटमध्ये ॲक्टिव्हिटी केली असेल, तर हा कॉन्ट्रॅक्ट नोट 24 तासाच्या आत तुमच्या ईमेल आयडीवर म्हणजे रजिस्टर्ड ईमेल आयडीवर हा येत असतो आणि हा पासवर्ड प्रोटेक्टेड असतो. त्याच्यात तुम्ही तुमचा पॅन नंबर पंच केल्याशिवाय ती पीडीएफ फाईल ओपन होत नाही. हा कॉन्ट्रॅक्ट नोट एक महत्वाचा लीगल डॉक्युमेंट असतो. उद्या तुमच्यासोबत तुम्हाला असं वाटलं काहीतरी तुमच्यासोबत चुकीचं झालेलं आहे, तर हा कॉन्ट्रॅक्ट नोट घेऊन तुम्ही कुठल्याही लीगल मेकॅनिझमकडे दाद मागू शकता. आर्बिट्रेशनकडे दाद मागू शकता. महत्वाचं डॉक्युमेंट आहे. वाचायला शिका. भविष्यात खूप उपयोगी पडेल. आज इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत राहा. नमस्कार.